नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण सोया खिमा पाव बनवणार आहोत। त्यासाठी सोयाबीनचं एक पॅकेट घेतलं आहे। एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी घालायचं आहे। नॉर्मल पाणी आहे। पाणी घातल्यानंतर 10 ते 15 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। सोयाबीन म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये सोयाबीन चांगले मुरले जातात। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। मसाल्यासाठी एक पॅन गॅसवर ठेवायचा आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं कडकडीत तर त्यामध्ये जिरं घालायचं आहे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर कलर येण्यापर्यंत। कांदा जास्ती देखील काळा करायचा नाहीये, नॉर्मल असा कांदा फ्राय करायचा आहे। कांदा व सगळा मसाला तयार करताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। सोयाबीन चांगलं मुरले गेले आहे व मी अजून एका पाण्यामध्ये धुवून घेतले आहे। आता सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे, आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। जर तुमच्याकडे सोयाबीनचा खिमा अवेलेबल असेल तर तुम्ही तो देखील यूज करू शकता। माझ्याकडे नव्हता म्हणून मी असा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे। आता मिक्सरमध्ये पेस्ट तयार करायची नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। जसा खिमा असतो तशा प्रकारे वाटून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा देखील चांगला लाल झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला कांदा देखील फ्राय करायचा आहे, जास्ती काळा देखील करायचा नाही आहे। आता त्यामध्ये काही मसाले घालायचे आहे। हळद, लाल तिखट, धनिया पावडर, लाल तिखट आहे, घरात वाटलेला मसाला घातला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रवीण मसाला देखील घालू शकता। एकदा मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट देखील यूज करू शकता। अशा प्रकारे मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर टमाटा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि परतून घ्यायचा आहे टमाटा चांगला 1-2 मिनिटं। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मसाले स्किप देखील करू शकता जर तुम्ही लहान मुलांना बनवत असेल। फक्त हळद अजून धनिया पावडर यूज केली तरी चालेल। बघू शकता अशा प्रकारे छान टमाटरला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता त्यामध्ये बारीक केलेले सोयाबीन घालायचे आहे, म्हणजेच की सोयाबीनचा खिमा घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर सोयाबीन उकळून घ्यायचं नाही आहे, मी ज्या स्टेप सांगितल्या आहेत त्यानुसारच करा। अशा प्रकारे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही सगळा मसाला सोयाबीनच्या खिम्याला लागला पाहिजे। छान मिक्स करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपला सोयाबीन शिजलेलं नाही आहे, ते आपल्याला कुक करायचं आहे। त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे सोयाबीन शिजण्यासाठी। एकदम थोडंसंच ॲड करायचं आहे, जास्ती नाही। पाणी ॲड केल्यानंतर एकदा मिक्स करून कुक करून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं। सोयाबीन शिजत आहे तोपर्यंत आपण पावाची तयारी करूया। त्यासाठी मी दाबेलीचे जे पाव असतात ते यूज केलेले आहे, मोठे पाव। आता पाव अगोदर कट करून घ्यायचे आहे। तुम्ही साधे पाव देखील यूज करू शकता, पण ह्या पावामध्ये सारण छानपैकी बसतं म्हणून मी हे पाव यूज करत आहे। पाव सगळे कट करून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे। आता मी अगोदर पाव गरम करून घेणार आहे। मी तेलामध्ये गरम करत आहे, तुम्ही बटर घी कशामध्ये देखील गरम करू शकता।
तवा गॅसवर ठेवून तेल घातलं आहे. त्यामध्ये आता सगळे पाव गरम करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी पाव छान गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे ते क्रिस्पी लागतात. खिमा पाव बाहेरनं क्रिस्पी आणि आतनं खिमा ज्युसी असतो. खूप छान लागतं. नक्की तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे आपल्याला पाव सगळे गरम करून घ्यायचे आहे. तुम्ही पाव गरम केले नाही तरी चालतात, पण गरम केल्याने पाव जरा थोडंसं क्रिस्पी होतो, म्हणून मी गरम करत आहे. अशा प्रकारे आपले पाव गरम करून झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. सगळे पाव गरम करून घेतले आहे मी आणि छान असे गरम देखील झालेले आहे, क्रिस्पी. आता आपण त्यावर काहीतरी लावणार आहोत, त्यामुळे टेस्ट खूप छान येते ह्या खिमा पावला. आता पाव गरम केलेले घेतला आहे एक पाव. आता त्यावर शेजवान चटणी घालणार आहे मी. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे शेजवान चटणी घातल्यानंतर चम्मचच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे पावावरती. तुम्ही लहान मुलांना बनवत असाल तर शेजवान चटणीच्या जागी तुम्ही कॅचअप देखील यूज करू शकता, टमॅटो कॅचअप. आता त्यामध्ये गोल केलेले कांदा घातला आहे. गोल आकारात कट करून घेतला आहे कांदा. त्यावर आता खिमा घालत आहे. खिमा देखील छानपैकी शिजला गेला आहे. 5 ते 10 मिनिटच कुक करायचा आहे, जास्ती वेळ कुक करायचा नाही आहे. अशा प्रकारे पावामध्ये स्टफ करायचा आहे खिमा. भरपूर स्टफ करायचा आहे, म्हणजे टेस्ट देखील छान लागते. अशा प्रकारे स्टफ करून झालेला आहे खिमा. आता आपण बंद करून घेऊया. आता जर तुम्हाला गरम करायचं मन असेल, गरम करून खायचं मन असेल किंवा क्रिस्पी अजून करायचं मन असेल तरच ही स्टेप करा, नाही तर नाही केली तरी चालेल. पण ही स्टेप केल्यानंतर अजून छान लागतो, म्हणून नक्की करा. आता अशा प्रकारे पाव गरम करायचे आहे दोन्ही बाजूने परत एकदा. अशा प्रकारे आपला खिमा पाव तयार होतो. सोया खिमा पाव एकदम छान तयार होतो. ही रेसिपी यूट्यूबवरती फर्स्ट टाईम आहे सोया खिमा पावची, तर नक्की तुम्ही ट्राय करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचे सोया खिमा पाव कसे झाले आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. थँक्यू.